नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. अधिपती इथे रागामध्ये वर आलेला असतो. त्याच्या मागे भुवनेश्वरी आलेली असते. भुवनेश्वरी अधिपतीला भडकवत असते की अक्षराने काय प्रताप वाढवून ठेवले तुम्ही बघितलंच आहे, आणि तुम्ही त्यांच्याच मागे लागलेला आहात. सोडून द्या त्यांना, एक गाव दोन तुकडे करून टाका. आधी बोलतो नाही, या घरात फक्त मास्तरीबाईच येणार आणि त्याच येणार, कारण की त्यांच्या अलावा दुसरं कोणी येणार नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं. त्यांना त्यांच्या चुकीचा पस्तावा आहे, म्हणून त्या आज इथे आल्या होत्या. फक्त त्या मदनसोबत आल्या होत्या म्हणून मला खूप चीड आली, आणि म्हणून मी त्यांच्यावर खूप चिडलो. पण त्याच या घराला येणार असं त्याचं मत असतं. पण भुवनेश्वरी परत परत तेच बोलते की अक्षरा अशी आहे, अक्षरा तशी आहे. भुवनेश्वरी अधिपतीला खूप चीड आणत असते, पण अधिपतीचं बोलणं तेच असतं. आणि अधिपती बोलतो, राहू द्या नाही साहेब, झालं ते झालं, आता विसरून जा जे काही झालं. आता आता मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे. पण भुवनेश्वरी त्याच त्या विषयावर बोलत असते. इकडे अक्षरा झाडाखाली बसलेली असते. तिची आई पण तिथे असते. अक्षराची आई अक्षराला समजवत असते आणि बोलत असते की अधिपती सोबत तू बोलायला गेली होती, त्यांनी तुझं एक शब्द सुद्धा ऐकून घेतलं नाही. हे असा कसला राग आहे, आणि असं कसले आहे ते अधिपतीला खूप बोलत असतात. तर अक्षरा त्यांची बाजू घेत बोलते, नाही, अधिपतींना भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला म्हणून ते निघून गेले, नाही तर मी आज त्यांना सर्व सांगूनच दिलं असतं, त्यांनी ऐकून घेतलं असतं. अक्षराची आई बोलते, हो का, खरंच त्यांनी ऐकून घेतलं असतं? अक्षरा बोलते, हो, कारण की भुवनेश्वरी मॅडमचा कॉल आला नसता तर आज त्यांना मी सर्व सांगून सर्व पटवून दिलं असतं. पण त्यांचा कॉल आला आणि ते लगेच निघून गेले, आणि ते माझे एक शब्द ऐकला नाही. मला अधिपतीशी बोलावंच लागेल, त्याच्यानंतर सर्व कोडा सुटकेल. तर अक्षराची आई तिला समजवत असते की तू जास्त टेन्शन घेऊ नको, तू आता दोन जीवाची आहे, आणि जेवण करून घेत जा, नाश्ता करून घेत जा, टेन्शन घेऊ नको जास्त. तर अक्षरा बोलते, मी काळजी घेईल स्वतःची, आता जे काही आहे अधिपतीशी बोलल्याशिवायच होणार आहे. आणि इकडे भुवनेश्वरी आणि अधिपती बोलत असतात. तर अधिपतीचा विषय तोच असतो की तो मदनच्या गाडीत कशाला यायचं होतं, त्यांनी स्वतःच्या गाडीत स्वतः यायचं नव्हतं का, त्या मदनला घेऊन आल्या, म्हणून मला त्यांचा खूप राग आलेला आहे. आणि अधिपती अक्षराबद्दल त्याच गोष्टीत बोलत असतो, आणि अधिपती रागाने निघून जातो. त्यानंतर इकडे भुवनेश्वरी आपल्या रूममध्ये आलेली असते, आणि ती रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात तिथे दुर्गी येते. दुर्गी बोलते, ताई, मी जे व्हिडिओ दिला त्याचं काही झालं का? तर भुवनेश्वरी बोलते, काही नाही. तो दुर्गेश्वरी बोलते की त्या व्हिडिओमुळे अधिपती काहीच रिॲक्ट नाही केले. तर भुवनेश्वरी बोलते, रिॲक्ट तर केले, पण त्यांचं मन दुखावलं आहे, पण बाकी काही रिॲक्ट केलेले नाही आहे. त्यांचं मन दुखावलं म्हणजे हे मास्तीबाईसाठी खूप वाईट आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होणार आहे. तर ती भुवनेश्वरी आपली नवीन चाल चढण्यासाठी तयारी करत असते, आणि बोलते, आता एक घाव तर झालेला आहे, आता दुसरा घाव करावा लागेल, आणि दुसरा घाव असा करावा लागेल की त्यांचं सर्व आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. तर दुर्गेश्वरी बोलते, ते दिलाच नाही, तिच्या घरच्यांना पूर्ण रस्त्यावर आण आणि त्यांना भीक मागायला लाव. तिच्या बापाने तुला काय काय बोललं तुला माहिती आहे ना? तर भुवनेश्वरी बोलते, हो, मला माहिती आहे तो काय काय बोलला, काय काय नाही, आणि मी तिच्या सर्वांना ही शिक्षा देणार आहे, आणि सर्वांना चांगली, मला सर्व लक्षात राहते कोण काय काय बोललं म्हणून, असं ती बोलत असते. आणि दुर्गेश्वरीला खूप खुशी झालेली असते. इकडे सकाळी अक्षरा तयारी करून शाळेत जाण्याची तयारी करत असते, आणि अक्षराची आई बोलते की चहा पिऊन घे. तर अक्षरा नाही बोलते. मग अक्षराची आई तिला फोर्स करते आणि ती चहा पिऊन घेते. आणि अक्षरा बोलते, मी आता शाळेत जाते. तर अक्षराची आई बोलते, तू शाळेत रिझाईन देऊन दे, आता तुझं असं दगदग करणं चांगलं नाही आहे. तिथे भुवनेश्वरी मॅडम आहे, त्या तुला वारंवार टोचतील आणि तुला खूप बोलतील, त्यामुळे तुलाही त्रास होईल, आणि एवढं दगदग करणं बरोबर नाही आहे. तर अक्षरा बोलते, काही नाही आहे, टेन्शन घेऊ नको, मी बरोबर मॅनेज करेन, आणि त्या मला काहीच करणार नाही, मी आहे खमकी. आणि तर मग अक्षराची आई बोलते, तू त्या मदनला माफी मागून घे, मदनला थोडं सॉरी बोलून दे, कारण की मदन तुझा खास मित्र आहे, तू त्याला कशी बोलली? तर अक्षरा बोलते, हो, मी करते त्याला फोन, तू टेन्शन घेऊ नको. तर अक्षरा निघून जाते. इकडे अधिपती सकाळी उठलेला असतो आणि ते फॅक्टरी जायला निघत असतो. तो फॅक्टरीमध्ये आल्यानंतर ओमके आणि शिवानी त्याला भेटतात. ओमके आणि शिवानी ते कालचाच विषय काढतात, काय बोलणं झालं काय नाही. अधिपती चिडतो आणि बोलतो की मास्तरीबाईला जर मला भेटायला यायचंच होतं तर त्या मदनच्या गाडीत का आल्या, आणि मदनच्या गाडीत आल्या तर त्यांना दुसरी गाडी होती नाही का, त्यांना ऑटो वगैरे होता नाही का, त्यांना मदनलाच का बोलवायचं होतं, आणि त्यांना असं मिरवायचं होतं का की मी माझ्या मित्राच्या गाडीत आलेली आहे.
आणि असं काय झालं की त्यांचा मित्र त्यांना खूप चांगला वाटायला लागला. तर शिवानी अक्षराचा पक्ष घेते आणि बोलते, आम्ही ऑटोची वाट बघत होतो पण ऑटो येत नव्हता. तेवढ्यात मदन आला आणि मदनने खूप फोर्स केला, तेव्हाच आम्ही त्या गाडीत बसलो आणि मी पण सोबतच होते ना. आणि अक्षरा बसायला नाही म्हणत होती पण त्यांनी खूप फोर्स केला. तर अधिपती बोलतो, त्यांनी खूप फोर्स केला असो पण यांना डोकं नाही आहे का की कोणाच्या गाडीत बसावं कोणाच्या गाडीत नाही. माझी गाडी होती, मला फोन करते किंवा माझ्यावर राग होता तर ओमक्याला फोन करते. आपल्याजवळ ढेरोशीन गाड्या आहे, मी एखादी गाडी पाठवून दिली असती ना. तर इकडे अश्विनी खूप पक्ष घेत असते, इकडे शिवानी खूप पक्ष घेत असते. पण पण अधिपती काही ऐकायला तयार नसतो. अधिपतीला वाटत असतं. तर शिवानी काल त्या दिवशी घडलेला पूर्ण प्रकार सांगते पण अधिपतीचं काही डोक्यात बसत नाही. अधिपती आहे तर भुवनेश्वरीचा पुजारी, असंच काही दाखवलेलं आहे. तर शिवानीने सांगितल्याप्रमाणे अधिपतीला थोडं थोडं वाटतं पण अधिपतीच्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. इकडे अक्षरा शाळेत जायची तयारी करत असते आणि इकडे शाळेमध्ये प्रिन्सिपलला भुवनेश्वरीचा फोन येतो आणि भुवनेश्वरी बोलते की आपल्या शाळेमध्ये शिक्षकांची संख्या खूप जास्त झालेली आहे, आपल्याला शिक्षकाला कमी करावं लागेल. तर हे ऐकून प्रिन्सिपल बोलतो, शिक्षकांना कमी करावं लागेल, आता परीक्षा तोंडावर आले आहे आणि तुम्ही शिक्षक कमी करायला का बोलता आहे. तर भुवनेश्वरी बोलते, मालक तुम्ही आहात काय आम्ही जे बोलणार तेच होणार, जे सांगितलंय ते करा. तर मग प्रिन्सिपल बोलतो, ठीक आहे सांगा कोणाला कमी करायचं आहे. तर भुवनेश्वरी बोलतो, अक्षराला. अक्षराचं नाव घेताच प्रिन्सिपलच्या डोळे एकदम अवाक होतात आणि बोलतात, अक्षराला का. आणि भुवनेश्वरी फोन ठेवून देते आणि असाच काहीसा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही भुवनेश्वरी नालायक आता फक्त अक्षराला ड्युटीवरून म्हणजे नोकरीवरून काढायची तयारी करत असते. पण जेव्हा अक्षराला नोकरीवरून काढेल आणि जे अधिपतीला कळेल तर भुवनेश्वरीचे काय हाल होईल. का नक्की हाल होईलच का की भुवनेश्वरी त्याच्यातही काही डाव खेळणार हे आपल्याला समोरील भागात कळणारच आहे. आता आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.